नमस्कार मित्रांनो, मी ईश्वर काळे. आयकेटेक मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल महत्त्वपूर्ण अपडेट समोर आलेली आहे. ती अपडेट काय आहे आपण ती बघणार आहोत. ज्यांनी कोणी आधारमार्फत फॉर्म भरला होता, आधार OTP व्हेरीफाय करून, त्यांना आता एक नवीन मेसेज आलेला आहे. आवर ॲप्लिकेशन ह्याचा इथं समोर इथं मेसेज आहे, हे बघा. युअर ॲप्लिकेशन नंबर for मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना has been provisionally rejected. Do necessary compliance and the resubmit the application. हे असा काही मेसेज आला की त्यांचं म्हणणं आहे तुमचा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज क्रमांक तात्पुरता नाकारण्यात आला आहे. आवश्यक अनुपालन करा आणि अर्ज पुन्हा सबमिट करा. यापूर्वी तुम्हाला तुमचं आधार कार्ड अपलोड करता येत नव्हतं आणि बँक पासबुक अपलोड करता येत नव्हतं. आता नवीन अपडेटनुसार तुम्हाला त्यावर तुमचं आधार कार्डची पहिली बाजू आणि दुसरी बाजू अपलोड करायची. त्याचबरोबर तुम्हाला बँकेचं पासबुक सुद्धा अपलोड करायचं आहे. तर चला तर आपण बघूया कशा पद्धतीने ही नवीन अपडेट आपण आपल्याला फिलअप करायची आहे. त्यासाठी आपल्याला अर्जावर लॉग इनवर क्लिक करायचं. इथे आपण जो काही अर्ज भरताना मोबाईल नंबर होतो आपल्याला तो मोबाईल नंबर टाकायचा. आपण क्रिएट केलेला पासवर्ड आपल्याला टाकायचा. इथं खाली कॅप्चा टाकायचा आणि लॉग इन या बटनवर आपल्याला क्लिक करायचं. लॉग इन या बटनवर क्लिक केल्यानंतर लॉग इन सक्सेसफुल अशा पद्धतीने आपल्याला मेसेज होतो. अशा पद्धतीने आपलं लॉग इन सक्सेसफुल झालेलं आहे. लॉग इन सक्सेसफुल झाल्यानंतर आपल्याला हे इथं क्लिक करायचं आहे. यापूर्वी केलेला अर्ज यावर आपल्याला क्लिक करायचं. यापूर्वी केलेला अर्ज केल्यानंतर आपल्याला असं काही इंटरफेस दिसेल. तुम्ही यापूर्वी भरलेलं तुमचं नाव, इथं तुमचा ॲप्लिकेशन नंबर, फोटो आणि इथं तुम्हाला आता रिसबमिटचं ऑप्शन आलं आहे. यापूर्वी तुम्हाला तुम्ही जे काय आधार कार्ड आणि बँक पासबुक अपलोड केलं नाही ते कशा पद्धतीने आता आपलं अपलोड करायचं आपण ते बघणार आहोत. आपल्याला इथं पेन्सिलचा आयकॉन दिसतो त्यावर आपल्याला क्लिक करायचं. त्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला आपला आधार नंबर टाकायचा आणि कॅप्चा टाकायचा. व्हॅलिड आधार या बटनवर आपल्याला क्लिक करायचं. व्हॅलिड आधारवर क्लिक केल्यानंतर आपल्याला समोर आपल्याला असं काही इंटरफेस आपल्याला समोर दिसेल. आपली यापूर्वी भरलेली माहिती आपल्याला संपूर्ण माहिती आपल्याला इथे दिसेल. त्यानंतर आपल्याला खाली यायचं. इथे खाली आल्यानंतर आपल्याला असा काही इंटरफेस दिसेल. यापूर्वी तुम्हाला इथं आधार कार्ड अपलोड करण्याचं ऑप्शन दिसत नव्हतं. आता नवीन ऑप्शन आलेला आहे. इथं आपल्याला आधार कार्डची पहिली बाजू अपलोड करायची. इथे आधार कार्डची आपल्याला दुसरी बाजू अपलोड करायची. चला तर आपण आपली पहिली बाजू इथं आधार कार्डची अपलोड करूया. जिथे कुठे आपला आधार कार्डचा फोटो असला आपल्याला तो इथे अपलोड करून घ्यायचा आहे. आपली आधार कार्डची पहिली बाजू अपलोड झाल्यानंतर आपल्याला आधार कार्डची दुसरी बाजू इथे अपलोड करायची. जिथे पुढे आपण आपला आधार नंबर ठेवला असेल आपल्या आधारची दुसरी बाजू इथं अपलोड करून घ्यायची. या अशा पद्धतीने तुमची फाईल अपलोड सक्सेसफुल झाली. दुसरी बाजू सुद्धा. यापूर्वी तुम्ही जे काय डॉक्युमेंटचे 10 दिवस प्रमाणपत्र जे अपलोड केलं आपण चेक करून घ्यायचं. यापूर्वी तुम्ही जे उत्पन्न प्रमाणपत्र किंवा रेशन कार्ड अपलोड केलं ते तपासून घ्यायचं. त्यानंतर आपलं आधारचं हमीपत्र एकदा बघून घ्यायचं. आणि आपण जरा बँक पासबुक अपलोड नव्हतं केलं त्यामुळे आपल्याला बँकेचं पासबुक इथं अपलोड करावं लागेल. त्यासाठी आपल्याला अपलोड या डॉक्युमेंट्सवर क्लिक करायचं. जिथे कुठं आपलं बँक पासबुक ठेवलं असेल तिथं आपल्याला आपलं बँक पासबुक अपलोड करायचं. या अशा पद्धतीने आपली फाईल अपलोड सक्सेसफुल आपलं बँक पासबुक सुद्धा अपलोड झालेलं आहे. त्यानंतर हमीपत्र स्वीकार करा यावर आपल्याला क्लिक करायचं. माहिती साठवा यानंतर माहिती साठवा यावर आपल्याला क्लिक करायचं. माहिती साठवा यावर क्लिक केल्यानंतर आपली संपूर्ण माहिती वाचून घ्यायची आणि स्वीकार या बटनवर क्लिक करायचं. माहिती साठवा यावर क्लिक केल्यानंतर समोर आपल्याला सगळं इंटरफेस येईल. आपण बघायचं आपलं जे काही राहिलेली माहिती होती आपण व्यवस्थित भरून घेतलेली आहे किंवा नाही अशा पद्धतीने आपण चेक करून घ्यायची. इथे अपलोड केलेली माहिती संपूर्ण बरोबर असल्यानंतर आपल्याला इथे चेक करून घ्यायची. अपलोड केलेली माहिती बरोबर असल्यानंतर आपल्याला आपला कॅप्चा टाकायचा. कॅप्चा टाकल्यानंतर आपल्याला सबमिट या बटनवर क्लिक करायचं. सबमिट या बटनवर क्लिक केल्यानंतर आपला असं काही अर्ज सक्सेसफुली अपडेट होऊन जाईल. त्यानंतर तुम्हाला आपल्या इथं तुम्ही कंटिन्यू आपल्या इथं आपलं स्टेटस बघू शकता. या अशा पद्धतीने तुमचं ॲप्लिकेशन रिसबमिशन झालेलं आहे. व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. असेच आपल्या चॅनलचे नवीन नोटिफिकेशन बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू, धन्यवाद.